श्रोते नमस्कार. अ, कोकणाची एकंदरीतच प्रकृती अशी आहे की इथनं बाहेर जाऊन लोक अनेक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी करतात. रत्नांची खाण आहे आपण नेहमीच म्हणतो. आज डॉक्टर ग्लोरिया खामकर यांना इथे स्टुडिओत बोलवलं आहे आम्ही. आणि त्या इंग्लंडमध्ये असतात, शिकवतात. तिथे काही रेडिओमध्ये व्हॉलेंटियर म्हणून पण जातात. आणि खूप अनुभव आहे, प्रकाशन क्षेत्रात पण आहेत, लिहितात स्वतः चांगलं. या सगळ्या गोष्टींनी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर तुम्ही ज्या पद्धतीने या रेडिओ या माध्यमाशी तिथे कनेक्टेड आहात, तर काय त्याचं स्वरूप आहे, तुम्ही काय करता तिथे? सर्वप्रथम थँक्यू, मला इथे तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल. आणि आपल्याच लोकांशी संवाद साधण्याचं एक उत्कृष्ट माध्यम आकाशवाणी रत्नागिरी, त्यामुळे थँक्यू सो मच. मी इंग्लंडमध्ये 2008 साली गेले दुसरा मास्टर्स करण्यासाठी. माझा पहिला मास्टर्स जर्नलिझममध्ये होता, पुणे विद्यापीठाचा. पण रेडिओ हे माध्यम कायमच लहानपणापासून कनेक्टेड, कारण आई बाबा रेडिओ लावायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत रेडिओ असायचा. त्या रेडिओशी कनेक्ट झाले होते. हळूहळू लक्षात आलं की रेडिओमध्येच काहीतरी काम करायचं. जर्नलिझम हा एक कॉमन थ्रेड होता त्यातला, पण रेडिओसाठी करायचं. आणि म्हणून मी इंग्लंडमध्ये रेडिओतला मास्टर्स करण्यासाठी, रेडिओ प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट असा सेकंड मास्टर्स करण्यासाठी गेले संडरलँड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथेच मग मी रेडिओमध्ये PhD ही केली. ब्रिटिश एशियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग दुसऱ्या महायुद्धानंतर कसं सुरू झालं ब्रिटनमध्ये, याचा मी अभ्यास केला. त्याच्यावर पुस्तकही झालं. आणि आता मी तिथे बोर्नमथ युनिव्हर्सिटीमध्ये रेडिओ प्रोडक्शन, जर्नलिझम, मीडिया या विषयावर तिथे असोसिएट प्रोफेसर या रँकिंगमध्ये काम करते. आणि तिथे मी साऊथहॅम्प्टन या शहरामध्ये राहते, जे लंडनपासून 70 मैल अंतरावर आहे. तिथे कम्युनिटी रेडिओ आहे. म्हणजे ब्रिटनमध्ये जवळजवळ 350च्या वर कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स आहेत, ज्याला सोपी व्याख्या अशी आहे की बाय द कम्युनिटी, टू द कम्युनिटी आणि फॉर द कम्युनिटी. तर आपल्या आशियाई कम्युनिटीसाठीचा ते रेडिओ स्टेशन आहे, युनिटी 101 FM. तिथे मी दर शनिवारी दुपारी 2 ते 4 हिंदी गाणी आणि लोकल इन्फॉर्मेशन, स्थानिक कार्यक्रम, हवामान, हे ट्रॅफिक आणि ट्रॅव्हल, हे सगळं, पण काय घडामोडी चालू आहेत आपल्या लोकल कम्युनिटीमध्ये आणि आपल्या गावात, ह्याचा एक 2 तासाचा कार्यक्रम मी माझा नवरा अमोल खामकर यांच्यावर करते. आणि अशा पद्धतीने मी रेडिओशी अजूनही कनेक्टेड आहे तिथे साऊथहॅम्प्टनमध्ये, इंग्लंडमध्ये. तुम्हाला थोडंसं मी परत रत्नागिरीला घेऊन येतो की तुम्ही ज्या वेळेला इथे होतात, तर मग इथे कुठल्या महाविद्यालयात होतात, किंवा तुम्हाला एक मोठा साहित्यिक बॅकग्राऊंड आहे, तुमच्या घरातच फार मोठं साहित्याचं एक चर्निंग झालेलं आहे, तर तेही जरा सांगा. नक्की. माझे वडील लेखक माधव कोंडविलकर, 77 सालचा माझा जन्म आहे, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या मुलींना, माझी मोठी बहीण सोनिया ताई, मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतःची, ते प्राथमिक शिक्षक होते आणि देवाचे घोटणे, म्हणजे त्यांचं आत्मचरित्र मुक्कामपोस देवाचे घोटणे, देवाच्या घोटण्याने त्यांनी त्यांची बदली करून घेतली देवरुखला. त्यांचं असं म्हणणं होतं की मुक्कामपोस देवाचे घोटणे आणि माधव कोंडविलकर ही 2 नावं वेगळी करताच येणार नाही. बरोबर आहे, अगदी. मला तर कधी कधी वाटतं की माधव कोंडविलकरांनाच कोणीतरी विचारलं असेल की हे पुस्तक कोणाचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे हे समीकरण अगदीच घट्ट आहे. तर त्या बाबांनी असं म्हटलं की मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण देवरुखला जाऊया. म्हणून आई बाबा देवरुखला आले. आम्ही लहान होतो तेव्हा, आणि देवरुखमध्ये मी लहानाची मोठी झाले. म्हणजे तिथल्या प्राथमिक शाळेत, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख, आणि मग तिथलं आठले सप्रे महाविद्यालय. पण नंतर मी सिनियर कॉलेजला असताना माझ्या सेकंड आणि थर्ड इयरला मी गोगटे कॉलेजला आले, गोगटे जोगळेकर कॉलेज. इंग्रजी विषयात, इंग्रजी लिटरेचरमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं. आणि त्यासाठी मी इथे आले. म्हणजे माझा जो कालखंड आहे, जो आधीचा ग्रॅज्युएशनचा, हा देवरुख मेजॉरिटी ऑफ द पिरियड, आणि मग उर्वरित भाग हा रत्नागिरीमध्ये मी केला, जो सेकंड इयर आणि लास्ट इयर. त्यामुळे मी तिथे लहानाची मोठी झाले. त्यामुळे देवरुख हे माझ्यासाठी खूप जवळचं आहे. तिथे लहानाची मोठी होणं म्हणजे त्या सगळंच आलं की तुम्ही म्हणाल तसं बॅकग्राऊंड हे साहित्यिक होतं. मग घरी मोठे मोठे लेखक यायचे जायचे, बाबा त्यांना भेटायचे. म्हणजे पु ल देशपांडे, नारायण सुर्वेंपासून सर्व मंडळी ही घरी येणं किंवा आम्ही त्यांच्याकडे जाणं. त्यामुळे ह्या वातावरणामध्ये मी वाढले साहित्यिक. आणि बाबांचं आणि आईचं एकच म्हणणं होतं की चांगलं वाचायचं, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगले कपडे घालायचे आणि चांगलं खायचं आणि चांगलंच राहायचं आणि वागायचं. हा एवढा एक एकम आहे. म्हणजे खूप काही असं आम्ही श्रीपू भागवत काकांच्या घरामध्ये, मौज प्रकाशनचे श्रीपू भागवत, त्यांनी आम्हाला राहायला घर दिलं देवरुखमध्ये. कारण बाबा जेव्हा देवाच्या घोटण्यात देवरुखला आले तेव्हा आम्हाला घर मिळत नव्हतं जातीमुळे.
की तुम्ही या जातीतले आहात तर तुम्ही घाणेरडेच असाल, की तुम्ही दारू पिणार, शिवीगाळ करणार. तर तेव्हा मौज प्रकाशनचे श्रीपू भागवत काका म्हणाले की कोंडविलकर तुम्ही आमच्याकडे राहा, आमच्या घराला तुमचे पाय लागले तर खूप हे. त्यांची घरं होती 5 बिराडं दिलेली होती भाड्याने. त्यातल्या एका घरात आम्ही राहिलो आणि त्या काकांचं उपकार म्हणजे आमच्यावर बाबांनी हे म्हटलेलंच आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, पण मी सांगते की त्यांच्यामुळे आम्ही एका चांगल्या वस्तीत वाढलो, देवरुखच्या मधल्या आळीत. आणि ते सगळे संस्कार असे छान चांगले शिकलेले लोक आजूबाजूला, या वातावरणात मी वाढले. आणि मग एकच होतं बाबांचं, शिकत राहायचं, चांगलं शिकायचं आणि ते समृद्ध होत राहायचं. हे एकच त्यांचा एक मंत्र होता ना, वाचायचं. म्हणजे ते किती प्रतिकूल परिस्थितीत वाढले, पण वाचनामुळेच ते जे काही झाले ते झाले. माधव कोंडविलकर हे नाव, आणि तेच थोड्याफार प्रमाणात मी पाळायचं आणि ते फॉलो करायचा प्रयत्न करते. तुम्ही आता इतकी मोठी नावं घेतली आहेत, त्यात एक पुलंचं आहे, नारायण सुर्वेंचं आहे, आणि श्रीपू भागवत म्हणजे ज्यांनी लेखक घडवले, किंवा श्रीपू भागवतांना आपलं पुस्तक आवडलं की नाही याच्यात धन्यता मानणारे लेखकही आहेत. तर या तिघांविषयी जरा सांगा. मी तेव्हा लहान होते जेव्हा हे सगळेजण घरी यायचे, पण मला आठवतंय की आमचं 7 खोल्यांचं ते घर होतं, छोटंसं. छोटं म्हणायचं की मोठं माहीत नाही, पण मातीचं घर, मातीने सारवलेल्या जमिनी, मातीच्या भिंती. आणि कधी कधी आम्ही बाबांबरोबर जायचो त्यांच्याकडे, किंवा कधी कधी ती मंडळी बाबांना भेटायला यायची. तर एक आराम खुर्ची होती, त्यात बाबा बसायचे, आणि खुर्च्या होत्या साध्या लाकडी, त्या आता असं म्हणू आपण लिव्हिंग रूम म्हणतो तसं, ती एक ओटी पडवी होती, त्या पडवीत सगळे येऊन बसायचे आणि त्यांच्या गप्पा व्हायच्या साहित्यावर, वैचारिक. आणि तुम्ही कसं लिहितापासून तुम्ही काय वाचता तोपर्यंत. मग आई चहा करून आणणार आणि आम्ही सगळे त्या गप्पा ऐकणार. म्हणजे लहानपणी ना एवढं काही समजायचं नाही, त्यांच्या ज्या लेवलच्या गप्पा व्हायच्या ते काही कळायचं नाही, पण ते जे कानावरून जायचं ना, त्याला म्हणतो ना आपण एक संस्कार होतात, आपल्या कानावर ते पडत जातं. आणि एक लक्षात यायचं, मी आमच्याकडे पेपर यायचा तेव्हा, देवरुखसारख्या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स घेणारे बाबाच होते, बाकी ठिकाणी इतर छोटे न्यूजपेपर्स यायचे, पण महाराष्ट्र टाइम्स वाचायचं नाही कोणी, तर बाबांना सांगावं लागायचं, रविवारी लोकसत्ता पण द्या मला, असं सांगावं लागायचं त्यांना, आणि ते घेऊन यायचे. मग त्याचे ते अग्रलेख वाचणार, हे सगळं वातावरण. मग ही मोठी मंडळी का होतात बरं? कारण ती विनम्र असतात, ते भरपूर वाचलेले असतात, समृद्ध असतात, आणि ते सगळं त्यांच्या बोलण्यातनं कळतं. आणि ते बोलणं जेव्हा आपल्या कानावर पडतं ना, तेव्हा आपण पण हळूहळू समृद्ध होत जातो. ते कसे बोलतात, मग ते असे आमची पण चौकशी करायचे. मग ग्लोरिया तू काय करतेस, तू कितवीत आहेस, सोनिया तू काय करतेस, आणि त्यातनं अनेक गोष्टी समजायच्या, इन्स्पिरेशन मिळायची, प्रेरणा मिळायची. तर मला तर म्हणायचं, हे फक्त संवाद त्यांचे जे व्हायचे ना, ते बघणं आणि तिथे असणं, हेच एक मोठं शिक्षण होतं माझ्यासाठी. आता मौज आणि श्रीपू भागवत हे साहित्यातलं तर फारच, मराठी साहित्यातलं तर म्हणजे काय लँडमार्क आहे. आणि ॲक्च्युली मी सांगू का, ते मोठे लँडमार्क आहे श्रीपू भागवत, पण मला जरूर उल्लेख करावा असं वाटेल की जेव्हा 2001 साली मी लग्न केलं, अमोल खामकर माझा नवरा, तर आमचं ज्या दिवशी लग्न आलं, आम्ही कोर्ट मॅरेज केलं मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने. तर तो दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लग्न केलं म्हणून महत्त्वाचं आहेच, पण त्या दिवशी 2 मान्यवर साहित्य जगतातले त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. एक श्रीपू भागवत काका, त्यांच्या घरी गेलो आम्ही ज्या दिवशी लग्न झालं, आणि बाबांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांना एक थँक्यू म्हणायचं होतं. असं म्हणा की थँक्यू हा शब्द खूपच कमी आहे, किंवा हे करणं, आमच्यावर खूप त्यांचे उपकार आहेत असं आम्ही म्हणू, की त्यांच्यामुळे आम्ही जे कोणी आहोत ते एक वातावरण मिळालं. आणि दुसरं म्हणजे दुपारी आम्हाला जेवायला कोणी बोलावलं होतं माहिती आहे, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ काका. तर आम्ही घरी त्यांच्या जेवलो, त्यांच्या घरी त्यांनी ते सगळं अरेंज केलं होतं, आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या. हेच आमचं एक प्रकारचं रिसेप्शन म्हणतात किंवा हे होतं. हे सगळं बाबांमुळे झालं. हे बाबांनी कमावलं त्यांच्या वाचनातून आणि लेखनातून. म्हणजे ज्या माणसाला त्रास झाला त्यांच्याच कम्युनिटीचा, किंवा ज्या माणसाला लिहिण्यामुळे त्रास झाला कम्युनिटीमुळे, पण त्याचबरोबर अशी अनेक मंडळी होती ज्यांनी बाबांना खूप मदत केली आणि सपोर्ट दिला. त्यांना सांगितलं की तुम्ही बरोबर करताय. सरोजिनी वैद्य मॅडम, शंकर वैद्य सर, हे एक आमच्या म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात आई म्हणत होती की ते गेले तेव्हा बाबा थोडेसे आजारी पडल्यासारखं झालं, की ह्यांनी मला एवढी मदत केली त्यांच्या तरुणपणी, लहान मुलींना वाढवताना. ह्या सगळ्यांचं हे जे वातावरण आहे ना, ही सगळी मोठी नावं, खूप नावं आहेत खरं तर. त्यामुळे आम्ही असे घडलो आणि खूप भाग्यवान.
ही सगळी मंडळी आमच्या आजूबाजूला आणि त्यांचा हात आमच्यावर. या सगळ्या नावांबरोबर तुम्ही नारायण सुर्वेंचंही नाव घेतलं, आणि नारायण सुर्वे असे कवी आहेत की ज्यांच्या कवितेने मराठी कविता बदलली आहे. तर त्यांच्याही काही आठवणी आहेत? ते घरी यायचे, त्यांच्या बोलण्यातनं ते सगळं विद्रोही जे आहे ना, एखादा माणूस असा कसा बोलू शकतो, गोड पण बोलायचे, अगदी अगदी गोड बोलायचे, पण अगदी असं म्हणतात ना सरळ आणि स्पष्ट. म्हणजे पुन्हा हेच असं, म्हणजे लहानपणी काय तुम्ही कुणाबरोबर असता आणि वाढता हे खूप मॅटर करतं, बरोबर. किती कोणती माणसं तुमच्या संपर्कात येतात. मला अजूनही आठवतं की ते त्यांची आणि बाबांची मैत्री होती. हां, त्यांचे असे मित्र, दोस्त म्हणतात ना, असं मित्र. त्यामुळे आपल्याला कसं असतं, पुस्तकामध्ये धडा आहे, कविता आहे, हे लेखक आहेत मोठे, पण जेव्हा घरी येतात आणि एका मित्रासारखे बाबांशी, ते एक वेगळंच त्यांचे पैलू दिसतात. स्पष्ट आणि सरळ बोलणारे, पण तितकेच तुम्ही म्हणता असं प्रेमळ आणि सॉफ्ट स्पोकन असं. पण माणूस तेवढा मोठा का होतो हे मला आत्ता खरं तर हे अर्थ कळत आहेत की त्यांनी तसं का लिहिलं असेल. तेव्हा तेवढं वय नसायचं, पण एवढं कळायचं की हे वेगळे आहेत. आणि ॲक्च्युली मी जर्नलिझम करायला का गेले माहिती आहे का, मी बाबांना म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं आहे, आणि असे वेगळी माणसं असतात ना ती मला फार भावतात. ती वेगळी का असतात हे समजून घ्यायचा मी प्रयत्न करते, कारण सरधोपट नाही मला पटत. मी जरा प्रश्न विचारते, कधी कधी कठीण प्रश्नही विचारते सिस्टीम्सना, अथॉरिटीजना. इंग्लंडमध्येही मी हे करते की जे सरधोपट आहे ते मला पटत नाही, आणि त्याचं ॲनालिसिस केल्याशिवाय मी ते मान्य करत नाही. ते थोडंसं बाबांचे ह्याच्यामध्ये मी वाढल्यामुळे, बाबांनी असे अनेक प्रश्न विचारले समाज व्यवस्थेविषयी, जाती व्यवस्थेविषयी, तर ते एक आहे की आपण हे मान्य करतोय तेव्हा थोडंसं सतर्क राहून त्याचा विचार केला पाहिजे की आपण हे का करतोय मान्य. माणसाचा सगळा विकासच प्रश्न विचारल्यामुळे झालाय. बरोबर. प्रश्न विचारलेत नसते तर डेव्हलपमेंटच झाली नसते. नाही, जो प्रश्न विचारत नाही तो जिवंत आहे की नाही याविषयी मला प्रश्न पडतो. हां, मूलभूत शंका आल्याच पाहिजेत, प्रश्न पडायलाच पाहिजेत, उत्सुकता असायलाच हवी. तुम्ही पुण्यात जर्नलिझम शिकलात, आता तुम्ही जर्नलिझम शिकवताय, आणि थोडंसं काय म्हणतात त्याला अकॅडमिक करिअर तुमचं घडत असताना इथे आणि तिथे तुम्ही लोकांचं घडवत असताना थोडं शिक्षणाचं एक कल्चर वेगळं आहे, शिकायचं कल्चर वेगळं आहे, शिक्षक विद्यार्थी संबंध पण काही प्रमाणात वेगळे आहेत. तर काय तुम्हाला फरक जाणवतो? हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे की मी पुणे विद्यापीठामध्ये 2000 साली मी पुणे विद्यापीठाचं जर्नलिझम केलं मास्टर्स, आणि मग झी न्यूजमध्ये काम केलं. आणि नंतर मी जेव्हा विद्यापीठात आले शिकवायला विभागामध्ये, तेव्हा मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झाले आणि काही वर्ष तिथे शिकवलं. आणि नंतर त्याचवेळी मला एक अमेरिकन प्रोड्युसर जीन पार्कर भेटल्या. माझा नवरा अमोल खामकर त्या सिम्बायसिसच्या मास कम्युनिकेशन विभागात शिकवायचा. तिथे त्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून यायच्या. तर मला अमोल असं म्हणाला की ग्लोरिया, तुला रेडिओचं काम करायला आवडतं आणि त्या रेडिओच्या प्रोड्युसर आहेत अमेरिकन, तर तुला मी त्यांची भेट घालून देतो, तुला आवडेल त्यांना भेटायला. आणि अशा रीतीने मी आणि जीन पार्कर कनेक्ट झालो. आम्ही अजूनही कनेक्टेड आहोत. तर आम्ही काय करायचो, अमेरिकन पब्लिक रेडिओसाठी रेडिओचे फीचर्स करायला लागलो. त्या ब्लाइंड आहेत हां, आणि अतिशय उत्कृष्ट रेडिओ प्रोड्युसर, सगळं साऊंड आणि आवाजावर ते सगळं ते करतात. तर मी त्यांच्याबरोबर काम करायची आणि आम्ही वेगवेगळ्या स्टोरीज काढून आणि पिच करायचो ते अमेरिकन एडिटर्सना, आणि मग त्या सँक्शन झाल्या की आम्ही ते करून द्यायचो त्यांना पॅकेज रेडिओ फीचर्स. तर ते करत असताना मला लक्षात आलं की रेडिओ मला आवडतो आहे. मी टी व्हीत काम केलं, मी न्यूजपेपरमध्ये काम केलं, मी शिकवते. पुणे विद्यापीठात असताना मी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस करायला सुरुवात केली, कारण तो भाग होता आमच्या अकॅडमिक लाईफचा की तुम्ही पेपर सादर करायचे असतात, संशोधन करायचं असतं. पण तिथे थोडासा एक रिजिडनेस वाटला मला विद्यापीठामध्ये, की तुम्ही जाताय तर तुम्हाला काही आर्थिक असं काही खूप काही पाठबळ नसायचं. माझ्या आंतरराष्ट्रीय सगळ्या मी चायनात गेले, मलेशियात गेले, फिलिपिन्समध्ये गेले, अनेक ठिकाणी गेले, इजिप्तमध्ये वगैरे. ते सगळं ते त्यांनीच कॉन्फरन्स करणारे जे होस्ट होते मंडळी, त्यांनी त्या फंडेड होत्या त्या, आणि मी माझे पैसे टाकायला तयार होते. पण तेव्हा एक लक्षात आलं की आपल्याला अजून शिकायला पाहिजे, आणि रेडिओ होतं. मग मी आणि माझ्या नवऱ्याने विचार केला की कुठे जाता येईल, आणि मग आम्ही इंग्लंड हे सिलेक्ट केलं, आणि म्हणून मी तिथे संडरलँड युनिव्हर्सिटीत मास्टर्स करायला गेले. तो मास्टर्स केल्यानंतर मला लक्षात आलं की इथली पद्धती खूपच वेगळी आहे. तुम्ही म्हणालात ना की विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांचं नातं हे समान लेवलला असतं तिथे. आपल्याकडे थोडंसं मी सांगते ना म्हणजे ते बरोबर असेल, कदाचित आत्ता गोष्टी बदलतही असतील, पण मी ज्या अनुभवल्या त्याच्यावरून सांगते
की थोडासा से त्या स्टुडंटला कमी असतो किंवा त्याचा क्रिटिसिझम ऐकायची तयारी आपल्यात नसते. ते तिथे गेल्यावर लक्षात आलं की एका पातळीवर सगळं होतं. ते मला जर्नलिस्ट म्हणूनच ट्रीट करायचे तिथे, की तू एक तिथलीच प्राध्यापिका आहेस त्या हिशोबाने ते ट्रीट करायचे. पण फक्त मलाच नाही, ज्यांना हा अनुभव नव्हता माझ्यासारखा त्यांनाही ते तेवढ्याच समानतेने करायचे, समपातळी करायचे. मग मी ठरवलं की इथेच आपण PhD करायची. PhD करायची म्हणजे खूप मोठा खर्च होता, कारण एवढे पैसे कुठून आणणार, म्हणजे 60,000 पाऊंड किमान. मला तर ते रुपीजमध्ये कन्व्हर्ट पण नाही करायचे. तर मी काय केलं, मी रोज बसायची सोफ्यावर आणि लॅपटॉप घेऊन आणि युनिव्हर्सिटी शोधून काढल्या कुठे PhD करता येईल. जवळजवळ 200 विद्यापीठांना अप्लाय केलं. त्यातल्या काहींनी मला ऑफरही दिली PhD करायची, पण स्कॉलरशिप नव्हती मिळत. पैसे कुठून आणणार एवढे. मग मला एका विद्यापीठाला मी अप्रोच केलं पुन्हा आणि त्यांना सांगितलं की माझा हा विषय आहे. आणि तो विषय कसा आला माहिती आहे, म्हणजे ब्रिटिश एशियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग कसं सुरू झालं इंग्लंडमध्ये. तर त्याआधी मी तिथल्या रेडिओ स्टेशनला व्हॉलंटिअरिंग करायला सुरुवात केली होती. असाच रेडिओ स्टुडिओ होता, मी बसले, माझ्यासमोर माईक आहे आणि मी रेडिओ प्रोग्राम सादर करते त्या इंग्लंडमधल्या साऊथहॅम्प्टन शहरातल्या आशियाई लोकांसाठी हिंदीतून. मला असं वाटलं हे किती छान आहे ना, मी इंग्लंडमध्ये बसले, हिंदीतून बोलते, हिंदी गाणी लावली आहेत. मी घरी गेले, नवऱ्याला सांगितलं अमोलला की अरे हे खूप छान आहे. तो म्हणाला मग तुला PhD करायची, तू ह्यातच का नाही करत. झालं तर मग ठरलं, प्रपोजल लिहून काढलं, त्यानेही मला मदत केलं. आणि साऊथहॅम्प्टन शहराच्या जवळ बोनमथ नावाचं शहर आहे, तिथे बोनमथ युनिव्हर्सिटी आहे, जिथे मी आता असोसिएट प्रोफेसर रँकिंगच्या पदावर आहे. तिथल्या एका प्रोफेसरला, जो मीडिया हिस्ट्रीचा नावाजलेला प्रोफेसर ह्यू चिग्नेल, त्यांना मी ईमेल लिहिली, मला या विषयावर PhD करायची आहे, तुमच्या इथे जागा आहे का आणि मला स्कॉलरशिप लागेल. त्यांनी ते माझं प्रपोजल वाचलं आणि ईमेल केली, ग्लोरिया वेन कॅन वी मीट. डायरेक्टली सांगितलं भेटायला ये, कधी भेटूया. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे हवं आहे, कारण ह्या विषयावर कोणीच केलेलं नाही आहे संशोधन आणि आम्हाला आवडेल तू इथे केलीस तर. आणि अशा रीतीने मी थोडक्यात सांगायचं तर मला तिथल्या व्हाईस चान्सलरची स्कॉलरशिप मिळाली, VC स्कॉलरशिप, ज्यांनी सगळा माझा खर्च केला. एवढंच नाही तर मला वेगवेगळ्या कॉन्फरन्सेससाठी जाण्यासाठीही पैसे दिले. मी खूप फिरले युरोपामध्ये, पेपर प्रेझेंट केले आणि मी तिथे माझी PhD सक्सेसफुली केली बोनमथ विद्यापीठामध्ये. आणि पुस्तक पॅलग्रेव मॅकमिलनने माझं पब्लिश केलं 2023 साली, ब्रिटिश एशियन रेडिओ इन इंग्लंड. आणि अशी माझी ही रेडिओची जर्नी तिथे सुरू झाली. आता मी तिथे बोनमथ युनिव्हर्सिटीमध्ये शिकवते, जर्नलिझम, मीडिया, रेडिओ या संदर्भातलं शिकवते. रेडिओ व्हॉलंटिअरिंग करते, तुम्ही म्हटलं तसं, तिथल्या लोकल रेडिओसाठी. आणि रेडिओ संदर्भातलंच संशोधन करून रेडिओ आणि मायग्रंट्स हा माझा विषय आहे, की मायग्रंट्स जेव्हा येतात त्यांच्यासाठी रेडिओ कशा पद्धतीने वापरला जातो. मग मी गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेत गेले होते, युनिव्हर्सिटी ऑफ डेन्व्हरने एक कॉन्फरन्स केली होती, रेडिओ अँड डिकोलोनायझेशन, रेडिओ कसा बदलता येईल वेगवेगळ्या प्रकारे. तर मी त्याच्यामध्ये एक पेपर सादर केला तिथे जाऊन. अशा प्रकारे मी रेडिओ शिकवण्याचं, रेडिओ संशोधन करण्याचं आणि रेडिओ प्रॅक्टिस करण्याचं काम करते, एन्जॉय करते आणि सतत शिकत राहायचं. हा एक माझा मंत्र जो आईबाबांनी दिला आहे तो चालू ठेवते. तुमची आता पुस्तकं प्रकाशित झाली आणि तुम्ही स्वतःही आता पब्लिकेशनमध्ये आहात, तर तोही अनुभव जरा शेअर करा. नक्की. सो माझे बाबा लेखक माधव कुंडविलकर आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. याआधी त्यांनी 59 पुस्तकं लिहिली आहेत. काही प्रकाशित आहेत, काही अप्रकाशित आहेत, काही आउट ऑफ स्टॉक आहेत. तर अनेक प्रकाशकांनी त्यांची पुस्तकं प्रकाशित केली. पण असं झालं आहे की काही पुस्तकं आता आउट ऑफ स्टॉक आहेत आणि वाचक विचारत असतात की आम्हाला पुस्तक, एस्पेशली मुक्काम पोस्ट देवाचं घोटणं, डाळं, हे राज्य पुरस्कार मिळालेलं, महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पुस्तकं आहेत. मुक्काम पोस्ट देवाचे घोटणे याने तर या पुस्तकाने आत्मचरित्राने, इतिहास आहे बरोबर ना, पहिलं दलित आत्मचरित्र ज्यांनी माधव कुंडविलकरांना नेम आणि फेम असं जे म्हणतो ते दिलं. ते पुस्तक बाजारात नव्हतं. त्या पुस्तकाचा फ्रेंच आणि हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे. तर मी म्हणजे बाबा करोनामध्ये गेले तेव्हा त्यांच्या आधी आमची खूप बोलणं व्हायचं की बाबांची पुस्तकं होत नाहीत आणि तेही थोडेसे निराश होत होते. तर मी म्हटलं की बाबा मी पुस्तकं तुमची प्रकाशित करेन. तर ते म्हणाले, मी बुक्स करायला सुरुवात केली, पण तरी वाचक म्हणतात की अशी हार्ड कॉपी पाहिजे आम्हाला. हां, तर मी बाबांना ती ई बुक्स दाखवली. त्या ते म्हणाले की तू आता सगळं करशील, मला खात्री आहे आणि माझा विश्वास आहे तू सगळं करशील, तुला शुभेच्छा. आणि 2 महिन्यात ते गेले. त्यानंतर मी ठरवलं की बाबांनी वचन दिलं आहे, त्यांची 59 पुस्तकं मी पुनर्प्रकाशित, जी आधीच झालेली आहेत प्रकाशित ती पुनर्प्रकाशित, आणि जी झाली नाही ती प्रकाशित पहिल्यांदा अशी करणार. सुरुवात केली मुक्काम पोस्ट देवाचे घोटणेने 2 वर्षापूर्वी. अत्यंत अडचणी, प्रिंटर मिळण्यापासून
आणि हे सगळं इंग्लंडमधून कोऑर्डिनेट करायचं, मुंबईतला प्रिंटर, पुण्यातला प्रिंटर, अनेक अडचणी आल्या. त्याच्यातून 2 वर्षात चांगला शेवट गोड म्हणायचं तर पहिलं पुस्तक असं आलं, म्हणजे सुरुवात आहे ही. शेवट गोड झाला म्हणजे त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा शेवट गोड झाला असं म्हणते, पण सुरुवात केली प्रकाशनाची सोनिया ग्लोरिया प्रकाशन, आणि त्या अंतर्गत आम्ही मुक्काम पोस्ट देवाचे घोटणीची 4थी आवृत्ती प्रकाशित केली ऑगस्ट महिन्यामध्ये 2024च्या. आणि बाबांची एकच इच्छा की त्यांचं पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावं, आणि त्या वाचकांनी त्यांच्या लिखाणाचा दर्जा ठरवावा, हे त्यांचे शब्द आहेत. तू फक्त ते पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल एवढं बघ, आणि ते मी करते. तर आता मी ते पब्लिश केलं आहे आणि आता मी ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खरं तर त्या पुस्तकांनी ऑलरेडी इतिहास घडवला आहे. आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की कदाचित त्यांनाच कोणीतरी विचारलं असतं की हे पुस्तक कोणाचं आहे. इतकं ते म्हणजे लेखकापेक्षा कधी कधी त्याची साहित्यकृतीच जास्त मोठी होऊन बसते, असंही साहित्यामध्ये कधी. अगदी बरोबर आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी 9वीला हा धडा होता मराठीत, माझे घर माझी माणसे. तो उतारा होता मुक्काम पोस्टचा. आणि मला अजून आठवतं वर्गात बसायची मी आणि आमच्या मॅडम आम्हाला तो धडा शिकवणार. हे वेगळा अनुभव ना आपल्या वडिलांचा. आणि मैत्रीण म्हणणार मी ह्याच ह्याच्यावर लिहिणार आहे बरं का, तू मला अजून सांग. की आता घरी यायच्या कोंडविलकर काका अजून थोडं सांगा ना, म्हणजे आम्हाला आमच्या उत्तरांमध्ये लिहिता येईल. विद्यार्थी म्हणून कसं वाटायचं तुम्हाला? खूप छान वाटायचं. वडिलांचाच धडा आपल्याला शिकवला. खूप छान वाटायचं. विनम्रता असायची सदैव, पण एक खूप अभिमान पण वाटायचा की अरे आपल्या बाबांचा धडा आपण शिकतोय वर्गात, आणि आपले शिक्षिका आपल्याला आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही सगळे मिळून तो धडा शिकतोय. खूपच विलक्षण, शब्दात न सांगता येण्यासारखा अनुभव आहे. म्हणजे माझ्या हातावर तसं रोमांच उठतात की पण हे सगळं बाबांनी घडवलं त्यांच्या ताकदीने. आणि मी कायम माझा मुलगा रुहान, त्याला मी हेच सांगते, तो 13 वर्षाचा आहे, आपण फक्त चांगलं शिकायचं आणि मेहनत करायची आणि पुढे जायचं, आणि आपल्यामुळे इतरांना कसा काही फायदा होऊ शकतो का, मदत होऊ शकते का, एवढं करायचं, चांगलं वागायचं आणि सतत शिकत राहायचं. शिकणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. बरोबर. खूप आनंद वाटला. आणि या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ऐकताना सुद्धा एक इतिहास उलगडत जातो म्हणतात तसं आहे. आणि कोकणातल्या साहित्याचा, मी कशाला कोकण म्हणतोय, मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये तो एक लँडमार्क पुस्तक आहे आणि त्याची खूप चर्चा आहे त्या आत्मचरित्राची. आणि तुमचं भाग्य असं की तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना ते धडे तुम्हाला त्यातले पार्ट शिकवले जात होते. तर सगळा खूप आनंदाचाही भाग आहे हा. तर याच नोटवर आज आपण थांबूया इथे. आणि तुम्ही इतक्या स्नेहाने आमच्या श्रोत्यांशी बोललात त्याबद्दल आपले आभारी मानतो. नमस्कार. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल. तुमचं आणि श्रोत्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. इंद्रधनुष्य